उन्हाळ्यामध्ये कुठला वाळवणाचा पदार्थ बनवू की न बनवू, पण ही गव्हाची शेवई मात्र आमच्या घरी दरवर्षी बनवली जाते आणि घरातल्यांना खूप जास्ती आवडते. यापासून आपण गोड शेवई, तिखट शेवई असं बनवू शकतो. आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी तिखट शेवई. बनवायला खूप सोपी आहे बरं का. कढईमध्ये टाकायचं तेल आणि मग त्यात घालायचं जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि मग टाकायचा त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. कांदा घालायचा, त्याला छानपैकी परतून घ्यायचं. कांदा कधी पण ना तेलामध्ये ज्यावेळेस आपण भाजतो ना त्यातच मीठ घालायचं, त्यामुळे काय कांदा जरा लवकर भाजतो. आणि त्यात घातले मी शेंगदाणे, कारण शेंगदाणे कांद्यासोबत छानपैकी परतले जावेत म्हणून. त्यात मीठ घातलं आणि लाल तिखट, हळद आणि मॅगी मसाला. मॅगी मसाला याच्यासाठी की अगदी आपण जी बाहेरची मार्केटची जी मॅगी खातो ना, सेम तशी टेस्ट लागते या शेवयांना. सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग त्यात घालायचा चिरलेला एक टोमॅटो. टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छानपैकी कुक करून घ्यायचा आहे विरघळेपर्यंत. आणि मग एकदा टोमॅटो छान त्याच्यामध्ये तेलात विरघळला की मग त्यात टाकायचं 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी. शेवया बनवताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही शेवया घालतो ना आपण, तर त्यावेळेस पाण्याला उकळी आलेली पाहिजे आणि शेवया थोडं थोडं करून घालायचा, जेवढ्या त्या पाण्यात बसतील एवढ्याच. पाणी उकळलं मग त्यामध्ये एकदाच शेवया नाही टाकून द्यायचं, त्यामुळे काय होतं ना शेवयांचा लगदा होऊन जातो. आणि याच्यामध्ये जास्त पाणी नसलं पाहिजे. हे जेवढं तुम्हाला दिसतं ना वरती आलेलं इतकंच पाणी घालायचं आणि त्याला झाकून ठेवून 5 मिनटं कुक करून घ्यायचं. यामुळे काय होतं की शेवया चिकट होत नाहीत. भरपूर पाणी झालं ना याच्यामध्ये तर शेवया चिकट होतात. कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि इट्स रेडी टू ईट. इज दॅट सिम्पल. बनवायला सोपा आहे, हेल्दी आणि हलका फुलका नाश्ता. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.